नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही जाणार आहोत एका एक्झिबिशनमध्ये जे भरलं आहे पिंपरीमध्ये। तर गेल्या वेळेस पण आम्ही तिथे गेलो होतो। असं आम्हाला खास काही माहीत नव्हतं की तिथे एक्झिबिशन आहे। आम्हाला बाहेरून दिसलं ना, आम्ही आत गेलो। पण दिवाळीसाठी खूप काही खर्च झाला होता म्हणून आम्ही खरेदी नाही केली। ते काका बोलले की 1 महिन्यासाठी आहे ते एक्झिबिशन, म्हणून मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, नेक्स्ट टाइम येऊयात आणि त्यावेळेस खरेदी करूयात, आणि म्हणून आज आम्ही जाणार आहोत। तर गाईज, एक्झिबिशनमध्ये खूप छान छान साड्या आणि घराला डेकोरेट करण्यासारख्या सगळ्या गोष्टी आहेत। तर मी या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर फायनली आम्ही इथे एक्झिबिशनमध्ये पोहोचलो। तर हे एक्झिबिशन दरवर्षी 2 महिन्यासाठी दिवाळीच्या पिरियड्समध्ये भरतं असे ते सांगत होते। तर इथे खूप साऱ्या गोष्टी होत्या। तर आम्ही पहिल्यांदा साडी घेण्यासाठी इथे आलो होतो, म्हणून आम्ही पहिल्यांदा तिथेच गेलो। वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तिथे साड्या होत्या। त्यांनी मला सगळ्या साड्या दाखवल्या। तर मला मेन म्हणजे गोल्डन कलरमध्ये साडी घ्यायची होती, त्यामुळे मी पहिल्यांदा तेच पाहत होते। पण झालं असं की साड्या पाहत पाहत मला तिथे 2 साड्या आवडल्या। साडी तर घ्यायची होती एक, पण 2 साड्या आवडल्या। तर त्यातली ही एक साडी होती आणि दुसरी कोणती ते सांगते। तर त्यांनी मला ना इथे ऑर्गेन्झा साडी दाखवली। तर ऑर्गेन्झा साडी पण तिथे होत्या, पण त्या साड्या ना एकदम मऊ फॅब्रिकमध्ये होत्या। तर मी म्हणले की त्यामध्ये पण कलर दाखवा। तर ऑर्गेन्झा साडीमध्ये ते मला कलर दाखवत होते, पण तिथे जास्त काही कलर नव्हते, म्हणून मी ते काही घेतले नाही। त्यानंतर त्यांनी मला बनारसी सिल्क साड्यामध्ये 2-3 साड्या दाखवल्या आणि मला ही साडी आवडली, जी होती पर्पल कलरची। हा कलर माझ्याकडे नव्हता, म्हणलं चला हे साडी घेऊयात। ही एक साडी मला आवडली आणि जी पहिल्यांदा दाखवली होती गोल्डन कलरमध्ये ती एक साडी आवडली। तर ह्या साडींचं फॅब्रिक एकदम मऊ होतं, घातल्यानंतर साडी एकदम चापून चोपून बसेल अशा साडीचं फॅब्रिक होतं। तर दोन्ही साड्या मिळून मला 2500 भेटल्या। तर मला तर प्राईसच्या हिशोबाने ठीक वाटल्या, म्हणून मी दोन्ही साड्या घेतल्या। तर हे बघा, साड्या वेगवेगळ्या साड्या होत्या डिफरंट फॅब्रिकमध्ये, त्यात पण वेगवेगळे डिझाईन असे तिथे साड्या होत्या। काही साड्या अशा होत्या तिथे की फॅब्रिक तर सेम होतं, पण त्यावरली डिझाईनमुळे त्या साडीचा प्रकार हा वेगळा होता। तर इथे मी पूर्ण साड्यांचा व्हिडिओ क्लिक केला आहे, कारण तुम्हाला पण कळेल की साड्या कशा होत्या तिथे। साड्या पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो। तर इथे चिकन करी मटेरियलमध्ये ड्रेस होते आणि मुलांसाठी पण शर्ट, टी शर्ट असं सर्व काही तिथे अवेलेबल होतं। इतकेच नाही तर लहान मुलींसाठी पण तिथे खूप सुंदर ड्रेस होते। तर असे एक्झिबिशनमध्ये मी पहिल्यांदाच आले होते, त्यामुळे खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी मला तिथे पाहायला भेटल्या। तर हे पाहू शकता, नाईट ड्रेस पण तिथे होते। तर दुसरीकडे पडदे, फ्रीज आणि टीव्हीसाठी कवर, त्यानंतर ब्लँकेट, बेडशीट या सर्व गोष्टी त्या एक्झिबिशनमध्ये होत्या। डेली वेअरसाठी लॉंग टॉप, त्यानंतर जीन्सवर घालण्यासाठी शॉर्ट टॉप असे दोन्ही टॉप तिथे होते। तर इथे बघा राजस्थानी फुटवेअर पण तिथे आलेले होते। त्यानंतर आम्ही इथे आलो पर्स पाहण्यासाठी। तर या पर्सवर खूप हेवी डिझाईन होती, लग्नामध्ये, फंक्शनमध्ये, साडीवर घेऊन जाण्यासाठी ह्या पर्स बेस्ट होत्या। हे पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे आलो इथे इयरिंग्स पाहण्यासाठी। युनिक डिझाईनमध्ये इथे इयरिंग्स होत्या, इयरिंग्स आणि इथे खाली ब्रासलेट, बांगड्या दोन्ही तिथे होत्या आणि 50 रुपये अशी प्राईस होती तिथे। ते घेतल्यानंतर आम्ही आय मसाजर घेतलो। त्यानंतर घराला सजवण्यासाठी तिथे डिफरंट आणि अँटिक पीसेस होते। तर या सगळ्या वस्तू
लाकडामध्येच बनवलेल्या होत्या. वुडन पीस असते त्याला काहीतरी म्हणतात. शेवटी आम्ही इथे कुंड्या पाहायला आलो. तर वेगवेगळ्या कलरमध्ये आणि डिझाईनमध्ये तिथे कुंड्या होत्या. लहान मोठ्या अशा दोन्ही साईजमध्ये कुंड्या होत्या तिथे. कुंड्यासोबत तिथे वेगवेगळे बाउल्स, त्यानंतर कप बशा, सगळ्या गोष्टी तिथे होत्या. इथे फ्लावर पॉट्स पण होते. तर या व्हिडिओसाठी इतकंच. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशा आणखीन वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.